पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारताचे 27वे नौदल प्रमुख कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे कृष्णा स्वामीनाथन हे. प्रश्न 2, मुकेश सिंग हे कोणत्या राज्याचे नवीन पोलीस महासंचालक बनले? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्याचे. प्रश्न 3, 2027 मधील 39व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद कोण भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्य. प्रश्न 4 पाहूया. स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमी SIDE 2026 अहवालानुसार डिजिटल अर्थव्यवस्थेत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो 5वा क्रमांक आहे. प्रश्न 5, जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प कुठे उभारला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता इथे. प्रश्न 6, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे राजेश कुमार सिंग यांच्याकडे. प्रश्न 7 पाहूया. शांग्री ला डायलॉग ही सुप्रसिद्ध संरक्षण शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे सिंगापूरमध्ये. प्रश्न 8, स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमी SIDE 2026 अहवालानुसार AI कामगिरीमध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? तर तो आहे 4था क्रमांक. प्रश्न 9, कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया खात्यांवर बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे मलेशिया देशाने. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड तयार करण्याची घोषणा केली आहे? तर ती तेलंगणा राज्य सरकारने घोषणा केलेली आहे. प्रश्न 11, कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांना विशेषत वल्लुवन यांना FAO मृदा शेतकरी नायक सॉइल फार्मर हिरोज म्हणून सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडूतील शेतकऱ्यांना. तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत जोसेफ विजय व राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 12 पाहूया. सुप्रीम कोर्टमध्ये एकूण किती नवीन न्यायाधीश नियुक्ती करण्यात आलेले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 5 न्यायाधीशांची नुकतीच नियुक्ती केलेली आहे. प्रश्न 13, भारत आणि इतर कोणत्या देशामध्ये व्यापक आर्थिक भागीदारी करार अंमलात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि ओमान देशामध्ये. प्रश्न 14, उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे लखनौ येथे. प्रश्न 15 पाहूया. भारताचा पहिला स्वदेशी स्टेस्टोस्फेरिक सुपर फ्रेशर बलून ज्याचे नाव विस्टा आहे तो कोठून प्रक्षेपित करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यातून. प्रश्न 16, हाँगकाँगमध्ये पार पडलेल्या 22व्या आशियाई 20 वर्षाखालील ॲथलेटिक चॅम्पियन्स अजिंक्यपद स्पर्धेत 2026 भारताने कोणते स्थान पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे 2रा क्रमांक. प्रश्न 17, दरवर्षी आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 2 जूनला. प्रश्न 18 पाहूया. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी रायसेन जिल्ह्यातील रामसिया गावातून खेत बचाव अभियान कोणत्या राज्यातून सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यातून. मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत डॉक्टर मोहन यादव व राज्यपाल आहेत मंगूभाई सी पटेल. प्रश्न 19, भारतीय लष्कराने सुरू केलेल्या एकात्मिक डिजिटल लॉजिस्टिक ॲप्लिकेशनचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे क्यू फोर्स. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये आपण कालच्या प्रश्नांचे रिव्हिजन पाहूया. प्रश्न क्रमांक 1, इंडियन प्रीमियर लीग IPL 2026चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे RCB रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने. प्रश्न 2, आदर्श शहर समृद्धी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. प्रश्न 3, जागतिक दूध दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 1 जूनला. प्रश्न 4 पाहूया. भारतासाठी आता एकच हेल्पलाईन क्रमांक होणार आहे, तर तो हेल्पलाईन क्रमांक काय आहे? तर त्याचं उत्तर आहे 112 हेल्पलाईन क्रमांक.
प्रश्न 5. कोणत्या देशाने लेबनॉनमधील 900 वर्ष जुना किल्ला ताब्यात घेतला? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल देशाने. प्रश्न 6. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025 विजेते यादीत अव्वल स्थानी कोणते बसस्थानक आले आहे? तर त्याचं उत्तर आहे बारामती बसस्थानक. प्रश्न 7 पाहूया. 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणत्या नवीन खेळाचा समावेश करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे योगासनाचा. प्रश्न 8. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकासाठी वन स्टॉप बहुउद्देशीय आणि एकीकृत कार्ड सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य सरकारने. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या ठिकाणी भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न 10. महिला बचत गटांद्वारे चालवण्यात जाणाऱ्या भारतातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 11 पाहूया. मानवी संसाधन HR प्रशासनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारतीय रेल्वेने चिराग हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर AI आधारित केंद्र कुठे सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 12. कोणत्या राज्याने एका सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी इंटेल आणि 3D ग्लास सोल्युशन्स सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार केला? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्याने. ओडिशा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी व राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती. प्रश्न 13 पाहूया. म्युनिक येथे नुकत्याच पार पडलेल्या ISSF विश्वचषक 2026 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुरुची इंदर सिंग यांनी. प्रश्न 14. ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळम राज्याने. केरळम राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री आहेत VD सतीशन व राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 15 पाहूया. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनने अलीकडेच अकॅडमी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मीडिया अँड एंटरटेनमेंट कुठे सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 16. म्युनिक येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2026 मध्ये कोणत्या भारतीय नेमबाजाने विश्वविक्रमी गुणांसह सुवर्ण पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे ईशा सिंग यांनी. प्रश्न 17. सुमन कल्याणपूर यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोण होत्या? तर त्याचं उत्तर आहे गायत्री गायिका. प्रश्न 18 पाहूया. भारताच्या शेजारील देशापैकी कोणता देश 2030 सालापर्यंत चंद्रावर मानवी चंद्र मोहीम पाठवण्याचे उद्दिष्ट बाळगतो आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन हा देश. प्रश्न 19. नॉर्वे चेस 2026 मध्ये प्रज्ञानंद कोणत्या जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडूला पराभूत केले? तर त्याचं उत्तर आहे मॅग्नस कार्लसन यांना हरवलेला आहे. प्रश्न 20 पाहूया. सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन गेमिंगवर किती टक्के GST लावावा हे वैध ठरवले आहे? तर त्याचं उत्तर आहे 28%. तुमच्यासाठी प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 21. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.